नागपुरात मतदान केंद्रावर चक्क 2.5 फूट लांबीचा नाग आढळून आला। त्यामुळे मतदान केंद्रात गोंधळ उडाला। नागपुरातील KDK या महाविद्यालयातील कक्ष क्रमांक 5 बाहेर हा विषारी साप दिसला। मतदान केंद्राबाहेरील मतदान केंद्रामध्ये हा साप आल्याचं कळताच तातडीनं सर्पमित्राला बोलावण्यात आलं आणि या नागाला पकडून जंगलामध्ये सोडण्यात आलं। शिवसेनेची आज दुसरी यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। नाशिकमधून भुजबळांनी माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसेंची तिथं वर्णी लागण्याची शक्यता आहे। तर ठाण्यामध्ये रवींद्र फाटक की प्रताप सरनाईक कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतही उत्सुकता कायम आहे। महायुतीमध्ये काही जागांवर तिढा आहे, त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या यादीकडे लक्ष लागलंय। राज ठाकरेंच्या महायुतीच्या सभांसाठीचा कार्यक्रम ठरल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि संभाजीनगर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राज यांची तोफ धडाडू शकते, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नाशिकच्या दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। JP गावित बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी संवाद सभा आयोजित केली असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी या सभेला उपस्थित आहेत। शरद पवार पक्षाकडून भास्कर भंगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावित नाराज आहेत। महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, अन्यथा अपक्ष लढण्याचा इशाराच गावितांनी दिला आहे।